सध्या बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र बनलेलं आहे. परंतु त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली महाराष्ट्रावर होताना दिसत नाही. परंतु त्याची टिल्ट विथ हाईट असल्यामुळं पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहे. त्यातले पहिले 3 दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत पूर्व विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्हे यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी असेल असं एकंदरीत चित्र आहे. सर, सध्या सॅटेलाइट इमेजद्वारे काय चित्र दिसतंय आणि पावसाची शक्यता पुढच्या आठवड्यामध्ये आहे का? सॅटेलाईट इमेजरी आपण जर बघितली तर जसं मी सांगितलं की इथे एक सर्क्युलेशन आहे आणि एक सिस्टम पण बनलेली आहे. त्यामुळं त्याच्या टिल्टमुळे तेलंगणा, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसतोय आणि येणाऱ्या 5 दिवसांचा जर आपण फोरकास्ट बघितला तर त्यामध्ये पूर्व विदर्भातील काही जिल्हे, त्यानंतर मराठवाड्यातील काही जिल्हे आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर बुधवारला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवारी आपण बघितलं तर पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसेल. उद्या कुठे कुठे पडेल? उद्याचं जर बघितलं तर पुण्याचे घाट, पुणे, सातारा आणि कोल्हापूरचे घाटमाथे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. गोंदिया आणि गडचिरोली येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. नागपूर आणि चंद्रपूरला मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो आणि इतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तो सर्वदूर नसेल, काही ठिकाणीच तो पडू शकतो. आणि नंतर नंतरच्या दिवसांमध्ये जर बघितलं तर पाऊस अजून कमी होताना दिसतोय आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. परंतु पावसाचं प्रमाण हे ते कमी असेल आणि ते हलक्या स्वरूपाचंच असेल आणि सर्वदूर नसेल. सर, आपण बघितलं होतं मागच्या आठवड्यात पण पाऊस नव्हताच, या महिन्यामध्येच पाऊस नाही, तर तूट प्रचंड वाढलेले आहे. तर सद्यस्थिती काय आहे? या आठवड्यामध्ये किती तूट वाढलेली जर आपण मराठवाडा, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांनी जर बघितले तर पावसाची तूट आता हा तूट किती म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज तूटचा मॅप आहे आणि 1 जून ते आतापर्यंतची जर तूट बघितली तर आपण सोलापूरला 38% आहे, धाराशिव 20%, लातूर 23%, बीड 37%. बऱ्याच ठिकाणी जे रेड कलरचे सर्व डिस्ट्रिक्ट्स आहेत मराठवाडा आणि विदर्भातले, त्या ठिकाणी पावसाची तूट 20 ते 30% जास्त आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग आणि नंदुरबारला सुद्धा 30% जास्त तूट आहे. हे जे ग्रीन आणि ब्लू कलरचे जे डिस्ट्रिक्ट्स आहे, नाशिक, पालघर, मुंबई, पुणे आणि सातारा या ठिकाणी तूट तूट नाही आहे किंवा पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे जुलैमध्ये झालेला पाऊस आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये ह्या ठिकाणी सुद्धा पाऊस कमीच झालेला आहे. हे पूर्ण सीझनचं आहे, म्हणजे 1 जून ते आतापर्यंतचं जर आहे. आत्ता आपण जर ह्या महिन्याचं जर बघितलं ऑगस्टचं, तर आपण असं एकंदरीत असं दिसतंय की महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पावसाची तूट ही 50%पेक्षाही जास्त आहे. हे जे येलो कलर्स आहेत तिथे पण पावसाची तूट 60%पेक्षाही जास्त गेलेली आपण बघतो. ज्यामध्ये अहिल्यानगर 69%, बीड 91%. 91% म्हणजे पाऊस ऑलमोस्ट झालेलाच नाही अशी परिस्थिती बीड येथे आहे. त्यानंतर सोलापूरला 76% आहे, धाराशिवला 74%. तर जसं मी सांगितलं की 60%पेक्षा जास्त तूट ही मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला सर्वच ठिकाणी पावसाची तूट 20%पेक्षा जास्त आहे, इन्क्लुडिंग पुणे. साताऱ्याला फक्त थोडासा समाधानकारक आणि कोल्हापूरला समाधानकारक पावसाची नोंद झालेली आहे. इतर ठिकाणी पावसाची तूट ही जास्त आहे असं दिसतं. सर, एल निनोचा इफेक्ट कसा आहे आता सध्या? एल निनो ऑलरेडी सक्रिय आहे जूनपासून आणि अजून तो तीव्र होताना दिसतोय आणि त्याचा इम्पॅक्ट नक्कीच आपल्या भारतीय मान्सूनवर होताना दिसतोय. खरं तर शेतकऱ्यांसाठी हे चित्र खूपच निराशाजनक आहे. पण नक्कीच. ह्याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो सर? कारण सीझन आता तसा अर्थानं निम्म्याच्या वरती आता सीझन संपलेला आहे. बरोबर. चेंजेस जास्त काही समाधानकारक वाटत नाहीत. येणारे 3 दिवस पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुसळधार आणि सर्वदूर पावसाची शक्यता येणारा आठवडा तरी नाही आहे आणि त्यानंतर जर काही परिस्थिती निर्माण झाली तर तसं सांगितलं जाईल. परंतु आता तरी अशीच परिस्थिती आहे.
आपल्या विभागाने जो अंदाज वर्तवला होता त्यानुसारच हे सगळं घडताना दिसतं. नक्कीच. आता आपला जो अंदाज होता, की सरासरी पाऊस आहे मान्सूनचा तो कमीच असेल. तो सरासरीच्या 90% इतकाच पडण्याची शक्यता आहे. आणि आता जर आपण पूर्ण भारताची जर तूट बघितली, तर ती जवळ-जवळ 90% 13% 13 ते 14% आहे. म्हणजेच किती म्हणता येईल त्याला 88 ते 87% इतकाच पाऊस पडलेला आहे आतापर्यंत. अजून 1 महिना बाकी आहे. तर त्यामध्ये काय चेंजेस होतील तसं सांगितलं जाईल. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघतोय, की बऱ्याच डिस्ट्रिक्ट्समध्ये पावसाची तूट आहे आणि विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये.